परभणी सूर्यवंशी मृत्यू प्रकरण, फडणवीसांनी दिलेली माहिती खोटी, आंबेडकरांचे गंभीर आरोप। 10 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात संविधानाच्या विटंबनेवरून तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती। आंबेडकर समुदायाने मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली, ज्यामध्ये आंदोलनकर्त्या सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। ताब्यात घेतल्यानंतर 15 डिसेंबर रोजी सोमनाथ सूर्यवंशी यांचा संशयास्पद मृत्यू झाला। या प्रकरणावर सरकारने सभागृहात सूर्यवंशी याचा मृत्यू श्वास दबल्यामुळे झाल्याचे सांगितले होते। मात्र वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोटी माहिती दिल्याचा आरोप केला। पोलीस कस्टडीतनं ज्यावेळेस ते एमसीआर मध्ये गेले, त्यावेळेस एमसीआर मध्ये जेलमध्ये असताना सकाळच्या वेळी त्यांना जळजळत आहे म्हणून त्यांचा जो एक कैदी होता त्यांनी तक्रार केली। ती तक्रार केल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं। या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक शंका या तयार झालेल्या आहेत। आता उघडकीस आलेल्या अहवालानुसार सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचं समोर आले आहे। या नवीन माहितीमुळे राज्यभर संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आणखीन आंदोलनांना सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे।